नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आयकू एअर या स्विस संस्थेच्या हवा गुणवत्ता अहवाल 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे असा प्रश्न विचारलेला होता. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ज्याला आपण बोलतो PIB, तर PIB चे प्रधान महासंचालक म्हणून कोणत्या वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शेफली बी शरण असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये प्रधान महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 2014 मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो याच्याबद्दल आपण बोलत आहोत, ज्याची स्थापना जून 1919 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे माहिती व प्रसारण मंत्री आहेत अनुरागजी ठाकूर. ही सर्व गोष्ट मला साईडला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. नुकतेच काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जमीन खरेदी करणारे पहिले राज्य कोणते ठरलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलं असं राज्य ठरलं आहे. काश्मीरमध्ये फॉर द टुरिझम पर्पज म्हणजेच पर्यटनासाठी जमीन खरेदी करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. पर्यटन भवन बांधण्यासाठी पहिल्या राज्याने काश्मीरमध्ये जवळपास 8.16 कोटी रुपयांची जमीन या ठिकाणी परचेस केलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कुठे खरेदी करण्यात आली? जम्मू काश्मीरमध्ये. तर लगेच जम्मू काश्मीरबद्दल चर्चा करूया. जसं की जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला 31 ऑक्टोबर 2019 ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मौसमी चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मौसमी चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी AIR ऑल इंडिया रेडिओचे नवीन डायरेक्टर जनरल महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की संसद सुरक्षा प्रमुख म्हणून अनुराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. 2 नवीन निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले. पहिले आहेत ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत सुखबीर सिंग संधू. या ठिकाणी भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत देवेंद्र झाझरिया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत किशोर मकवाना. दक्षता आयुक्त आहेत AS राजीव. CBSE नवीन अध्यक्ष बनलेत राहुल सिंग. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेत नवनीत सहगल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष बनलेत नितीन नारंग आणि ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक बनलेत मौसमी चक्रवर्ती. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे सोमा रेस्टॉरंट नुकतेच कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए केंद्रशासित प्रदेश दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट या ठिकाणी ओपन झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच प्रथम नवनवीन गोष्टींवरती चर्चा करूया. सिक्कीमचं जे काही पहिलं रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे, स्थापित झालेलं आहे, त्याचं नाव काय आहे? रंगपो रेल्वे स्टेशन. भारतातील पहिले AI शिक्षकाचं नाव आहे आयरिस आणि सुरू झालं केरळमध्ये. भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणामध्ये. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झाली बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली LNG चालित बस सेवा सुरू झाली केरळमध्ये.
भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय या ठिकाणी स्थापित झाले नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू झालं दिल्लीमध्ये. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय महिला आयोग आणि टिंबटिंब यांनी मानवी तस्करी नियंत्रित करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी IR. बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं असेल. IR फुल फॉर्म काय? इंडियन रेल्वेज, भारतीय रेल्वे. ठीक आहे, या ठिकाणी 2-3 पॉईंट लिहून घ्या. उद्देश काय आहे तर मानवी तस्करी रोखणे आणि त्याचा सामना करणे या उद्देशाने या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाने सामंजस्य करार केलेला आहे भारतीय रेल्वे सोबत. मानवी तस्कराच्या 70% प्रकरणांमध्ये महिला आणि मुलींचा समावेश आहे. या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश महिलांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव प्रदान करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. ठीक आहे, भारतीय रेल्वेबद्दल सांगायचं म्हटलं तर रेल्वेची स्थापना झाली 16 एप्रिल 1853 ला. बोर्डाची स्थापना झाली मार्च 1905 ला. या ठिकाणी रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत 5व्या क्रमांकाचे जया वर्मा सिन्हा असं त्यांचं नाव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा जया वर्मा सिन्हाच आहेत. टोटल संपूर्ण रेल्वे झोन 18 आहेत आणि मुख्यालय आहे भारतीय रेल्वेचं नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच मध्य प्रदेशातील किती स्थळांचा समावेश युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे? टेम्पररी लिस्टमध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 6 वेगवेगळ्या स्थळांचा समावेश या ठिकाणी तात्पुरत्या लिस्टमध्ये युनेस्कोच्या या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे 6 ठिकाणं कोणकोणते असणार आहेत तर लिहून घ्या. ग्वाल्हेरचा किल्ला, धामनारचा ऐतिहासिक समूह, भोजेश्वर महादेव मंदिर, चंबल व्हॅलीतील रॉक आर्ट साइट्स, खुनी भंडारा, बुरहानपूर आणि माडलाचे रामनगर गॉड मेमोरियल या 6 ठिकाणांचा या ठिकाणी समावेश आहे. तर मध्य प्रदेशातील हे स्थळ असणार आहेत. मध्य प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच 2024 या वर्षातील भारताचा दुसरा युनिकॉर्न स्टार्टअप कोणता बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी परफिओस. पहा या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन थोडंसं टफ आहे. पारफिओस किंवा परफिओस असं त्या स्टार्टअपचं नाव आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. बेंगलोर आधारित फिनटेक फर्म परफिओसने टीचर्स व्हेंचर्स ग्रोथमधून $80 दशलक्ष उभारलेले आहेत, ज्याचे मूल्य $1 बिलियन पेक्षा जास्त आहे आणि युनिकॉर्न स्टार्टअपच्या श्रेणीमध्ये सामील तो झालेला आहे. मग या ठिकाणी याच्या अगोदरचा पहिला युनिकॉर्न स्टार्टअप कोणता होता या वर्षाचा तर भाविश अग्रवालचा AI स्टार्टअप ज्याचं नाव आहे कृत्रिम हा या वर्षातील पहिला युनिकॉर्न या ठिकाणी स्टार्टअप ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी 23 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. रशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विनय
कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. संरक्षण क्षेत्रामध्ये भारताचे रशियासोबत दीर्घकालीन आणि व्यापक सहकार्य आहे आणि भारत सर्वाधिक शस्त्रे रशियाकडून आयात करतो. ही गोष्ट तुम्हाला बिलकुल विसरायची नाहीये. पुढचा प्रश्न क्रमांक 10. वर्ष 2024 साठी जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्लीचे आयोजन कोण करणार आहे? तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं नसेल तर इंग्रजीमध्ये सांगतो. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली फॉर द इयर 2024 हे या ठिकाणी आयोजन करणार आहे आपला प्यारा भारत देश. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या कंपनीने स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर सामग्री ओळखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगासोबत भागीदारी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी फेसबुकचं नवीन नाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मेटा. तर त्यांनी या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगासोबत भागीदारी केलेली आहे. उद्दिष्ट काय आहे? तर आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेची अधिकृत माहिती गुगल शोध आणि YouTube व्हिडिओद्वारे या ठिकाणी प्रदान करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. जायंट वोल्कॅनो शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावरती महाकाय ज्वालामुखीचा शोध लावलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए मार्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मार्स म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल मंगळ. ठीक आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या शेवटचे. शास्त्रज्ञांनी मंगळावरती 29,600 फूट उंच आणि 450 किलोमीटर रुंद पसरलेल्या नोक्टिस ज्वालामुखी या प्रचंड ज्वालामुखीचा शोध लावलेला आहे. मंगळ हा सूर्यापासून 4था ग्रह आहे. मातीतील सर्व लोह असल्यामुळे मंगळाला लाल ग्रह या ठिकाणी म्हणलं देखील जातं आणि मंगळावरती 2 चंद्र आहेत. त्यांची नावे फोबोस आणि डेमोस आहेत. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. दक्षिण भारतातील कोणत्या राज्यामध्ये नुकतेच लाईम डिसीज या नवीन आजाराचे पहिले प्रकरण आढळून आलेले आहे? तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक की केरळ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात. शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.